आपण शिरा बनवणार आहोत। तर त्यासाठी आपण कढईमध्ये रवा परतून घेऊ, त्यात तूप घालू। तूप घालून त्याला लालसर थोडासा परतून घ्यायचा आहे। नंतर तो रवा काढून कढईमध्ये तूप गरम करू। नंतर त्यात आपण काजू आणि बदाम टाकू। ते गरम झाल्यास त्यात एक ग्लास पाणी घालू। पाण्याला चांगली एक उकळी येऊ द्यायची। साखर घालायची आहे त्यात आपल्याला एक वाटी साखर घातल्यानंतर आपल्याला थोडीशी विलायची पूड घालायची आहे। त्यात विलायची बारीकच करून टाकायची आपल्याला। त्यात विलायची टाकल्यावर आपल्याला त्याच्यात ते उकळी येऊ द्यायची। एक उकळी आल्यानंतर त्याला थोडंसं हलवून आपल्याला रवा घालायचा आहे त्यात गरम। त्याला फिरवून आपण आता एक चांगली वाफ येऊ देऊ। चांगला रवा परतल्यावर थोडं आपण त्याला चांगलं हलवून घेऊ। नंतर तो प्लेटमध्ये काढून घेऊ। आपला शिरा तयार झालेला आहे। अशा प्रकारे शिरा बनवला आहे आपण।